शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या 3 अज्ञात महिलांविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शनिवार वाडा या प्राचीन स्मारकात मनाई असतानाही या महिलांनी नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 महिलांचा नमाज पठण करतानाचा व्हिडिओ भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि त्यानंतर खळबळ उडाली होती। त्या विरोधात आंदोलनही केलं गेलं आहे। आता या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। नमाज पठण प्रकरणी 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंदू संघटना या विरोधात आक्रमक पाहायला मिळत होती। या महिलांवर कारवाई कधी होणार अशी विचारणा करण्यात येत होती। नमाज पठण प्रकरणी 3 महिलांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा शनिवार वाड्यातील व्हिडिओ ट्विट केला होता। त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ माजली होती आणि आता या प्रकरणी या 3 महिलांविरोधात कारवाई केली जाते। हिंदू संघटना आक्रमक पाहायला मिळत होती। मेधा कुलकर्णी यांच्याकडून आंदोलन केलं गेलं होतं शनिवार वाड्यामध्ये आणि या ठिकाणी हिंदू संघटना एकवटलेली पाहायला मिळत होती। या ठिकाणी जाऊन त्यांनी शुद्धीकरण केलं, गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं होतं। या महिलांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती आणि आता या महिलांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती। नमाज पठण प्रकरणी या 3 महिलांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। शनिवार वाडा हा ऐतिहासिक किल्ला वाडा आहे आणि या ठिकाणी या 3 महिलांनी नमाज पठण केल्यानंतर खळबळ माजली होती। हा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर हिंदू संघटना आक्रमक पाहायला मिळत होती। आंदोलन केलं गेलं, या महिलांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती। तर शनिवार वाड्यातील परिसरामध्ये मजार आहे ती हटवण्यासंदर्भात सुद्धा मागणी जोर धरू लागली होती। मात्र आता या 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ शनिवार वाड्यातील हा व्हिडिओ ट्विट केला होता, ज्या व्हिडिओमध्ये या 3 महिला नमाज पठण करताना पाहायला मिळत होत्या। त्यानंतर त्याचा तीव्र निषेध करण्यात आला, आंदोलन करण्यात आलं होतं शनिवार वाड्यामध्ये। त्यानंतर शनिवार वाड्यातील परिसरामध्ये असलेला मजार हा हटवण्यासंदर्भात मागणी जोर धरू लागली। या महिलांविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली होती। त्यानंतर आता आज या ठिकाणी या 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय काल मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं। हिंदू संघटना मेधा कुलकर्णी आक्रमक पाहायला मिळत होत्या। या महिलांवर कारवाईची मागणी होत होती, ते आता गुन्हा दाखल झालाय, काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर शनिवारवाड्याच्या आतमध्ये शनिवारी ज्या 3 महिलांनी नमाज पठणाचा प्रकार समोर आलेला होता त्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये 3 या महिलांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पण दुसरीकडे काल हिंदुत्ववादी संघटनांनी याच शनिवारवाड्याच्या मध्ये असलेली ही जी कबर आहे या कबरीच्या बाहेर जोरदार आंदोलन केलेलं होतं। ही कबर हटवावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्याचबरोबर या कबरीच्या जवळ भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न काल हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला होता आणि तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की लावलेला आहे। या पार्श्वभूमीवर कुठेही या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कालपासूनच या ठिकाणी तैनात आहेत। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, कारण कालच्या आंदोलनाला कुठल्याही प्रतिवादी संघटनांनी आंदोलन करू नये, विरोध करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। काल आपण पाहिलं जवळपास 2 तास या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या शनिवार वाड्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। सुरुवातीला या शनिवार वाड्याच्या आतमध्ये ज्या 3 मुस्लिम महिलांकडून नमाज पठणाचा कार्यक्रम त्यांच्या हातून घेण्यात आलेला होता, 3 महिलांनी नमाज पठण केलेलं होतं, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आक्रमक झाल्या। त्यांनी शनिवारवाड्याच्या आतमध्ये जाऊन जिथं नमाज पठणाचा घटना घडलेली होती तिथं जाऊन गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे ते आंदोलन संपलं असताना ते बाहेर जात असताना याच कबरीजवळ पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन केलं। मुळात ही कबर अनधिकृत आहे असा त्यांचा दावा आहे, पण शेकडो वर्षांपासून म्हणजे ज्यावेळेस शनिवार वाड्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हापासून ही कबर या ठिकाणी अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे काल अचानकपणे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक का झाल्या असा प्रश्न उपस्थित होते। ऐन दिवाळीमध्ये अशा पद्धतीने धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी सुद्धा टीका होऊ लागलेली होती। मात्र आता
या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा अघोषित कालावधीपर्यंत या ठिकाणी तैनात असणार आहे. कारण काल ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं होतं त्याला विरोध सुद्धा काही संघटना करू शकतात आणि त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवलेला आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी संपूर्ण शनिवारवाड्याची बॉम्ब शोधक पथकाने सुद्धा कसून तपासणी केलेली आहे. कारण सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळी कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.